नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली गुड न्यूज. 3% महागाई भत्त्याची घोषणा या तारखेला, सोबत मिळणार थकबाकी. त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या अपडेट सविस्तर समजायला सुरू करूया. केंद्रीय सरकारी कर्मचारी या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, त्यासाठी त्यांना आता जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची डेट तारीख निश्चित झाली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस त्याची घोषणा होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार हे AICPI इंडेक्सच्या जानेवारी ते जून 2024च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार काढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट त्याचा लाभ मिळणार आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50%, जून महिन्यात AICPI निर्देशांक 1.5 अंकांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई भत्त्याच्या आकडेवारीत देखील वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासा मानला जातो. जानेवारी ते जून 2024 दरम्यान असलेल्या AICPI IEEE निर्देशांकाच्या आकडेवारीवरून असे ठरले आहे की जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3% वाढ मिळेल. जूनच्या AICPI निर्देशांकात 1.5 अंकाची उसळी दिसून आली आहे. मे महिन्यात ते 141.9 अंकावर होते, ते आता 141.4 पर्यंत वाढले आहे. महागाई भत्त्याचा स्कोर 53.36% झाला आहे. याचा अर्थ यावेळी महागाई भत्ता 3% वाढ होणार आहे. जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक 138.9 अंकावर होता, ज्यामुळे महागाई भत्ता 50.84% पोहोचला होता. महागाई भत्ता कधी जाहीर होणार याची वाट केंद्रीय कर्मचारी पाहत होते, पण त्यांना या संदर्भात कोणतीही अपडेट दिली जात नव्हती. अखेर आता मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात सप्टेंबर अखेर जाहीर होणार आहे. असे असले तरी त्याची अंमलबजावणी जुलै 2024 पासूनच होणार आहे. मधल्या काही महिन्यात देयके थकबाकी असतील. 7व्या वेतन आयोग अंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 53% महागाई भत्ता दिला जाणार आहे. 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा होऊ शकते. बैठकीच्या अजेंड्यामध्ये याचा समावेश करण्यात आला असून फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 महिन्याची थकबाकी दिली जाणार. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासोबत थकबाकी संदर्भात अपडेट देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस महागाई भत्ता जाहीर केला जाईल. असे असले तरी तो कर्मचाऱ्याच्या हातात ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळू शकतो. कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही 3 महिन्याची थकबाकी मिळणार आहे. ही थकबाकी मागील महागाई भत्ता आणि नवीन महागाई भत्ता यातील फरक असेल. आतापर्यंत 50% डी आणि DA दिला जायचा, आता तो 53% असेल. त्यामुळे 3% महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाईल. यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा समावेश असेल. महागाई भत्ता शून्य होणार नाही. कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता शून्य म्हणजे शून्य असणार नाही. महागाई भत्ता गणना चालू राहील. याबाबत कोणतेही निश्चित नियम नाही. शेवटच्या वेळी असे होते की जेव्हा बेस इयर बदलले होते, आता बेस इयर बदलण्याची गरज नाही, तशी शिफारसही नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील गणना केवळ 50%च्या पुढे असेल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.